ऐकलत ना, आवाज किती छान येतो, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आज आपण मुलांचा खाऊ सिरीजचा भाग 4 पाहणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी होममेड खाऊ. उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांचा एकच हट्ट असतो, मम्मी काहीतरी खायला दे ना. सारखी बिस्किटे किंवा पॅकेट बंद वेपर्स देण्यापेक्षा आज आपण बनवूया मुलांच्या फेवरेट पण हेल्दी पोहा कुरकुरे. उन्हाळ्यात मुले बाहेर खेळून आली की त्यांना काहीतरी कुरकुरीत हवं असतं. पोह्यापासून बनलेले हे कुरकुरे पचायला हलके आहेत. आपण यामध्ये वापरलेले मसाले तुम्ही मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला स्वयंपाकघरात जास्त वेळ उभं राहायची इच्छा नसते. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही एकच वेळी जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता. संध्याकाळी चहासोबत किंवा मुलांच्या मूवी टाईमसाठी हा बेस्ट पर्याय आहे. चला तर मग या सुट्टीत मुलांसाठी हे मॅजिक कुरकुरे नक्की ट्राय करा. घरचं खा आणि हेल्दी राहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरामध्ये. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. 2 मोठे चमचे बेसन आहे, 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेले आहे. 1 चमचा पेरी पेरी मसाला आहे आणि स्वादानुसार नमक आहे. आता हे पोहे आहेत ते आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि पोहे त्याच्यात घालून एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे याची. याला आता बारीक करून घेऊया. हे पहा, आता मी सर्व वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक पावडर केलेले आहे. हे पहा, अशी बारीक करून घ्यायची आहे. आणि याच्यातच आता आपल्याला बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्नस्टार्च आहे, फक्त फिरवून घ्यायचं आहे, मिक्स झालं पाहिजे असं. हे आता फिरवून घेतलेलं आहे, हे सर्व मिक्स झालेलं आहे. इथे आता मी पाणी गरम करून घेणार आहे. ज्या वाटीने पोहे घेतलेले त्याच वाटीने पाणी गरम करायचे आहे. 1 वाटी पोहे आहेत म्हटल्यानंतर 1च वाटी पाणी घ्यायचं आहे, हे बरोबर प्रमाण आहे. आता हे पीठ आहे ना, याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असंच आता झाकून ठेवायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. हे आता असंच झाकून 10 मिनटं ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर बघायचे. 10 मिनिटे झालेले आहेत. इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, याच्यात आता हे सर्व काढून घेऊया. याच्यात आपण आता लाल तिखट आणि हळद घालणार आहोत आणि स्वादानुसार नमक घालायचे आहे. हे आता सर्व मिक्स करून घ्यायचे. जर पोळत असेल तर तुम्ही पावभाजी मॅशर असते ना, त्यानेही मिक्स करू शकता. पीठ जास्त घट्टही करायचे नाही आणि जास्त सैलही ठेवायचे नाही. जास्त सैल ठेवले तर पूर्ण कुरकुरे तेलकट होतील. हे पहा, मी आता असं एकत्र करून घेतलेलं आहे. तर याला थोडं लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पाणी जसं जसं लागेल तसं तसंच मळून घ्यायचं. आणि याच्यात कॉर्नस्टार्च घातलेलं आहे, त्याने बाइंडिंग खूप छान येते आणि तांदळाच्या पिठाने एकदम कुरकुरीत होतात. त्यामुळे तांदळाचे पीठ आणि कॉर्नस्टार्च जरूर घाला याच्यात, त्यामुळे कुरकुरे खूप छान होतात. हे पहा, हे असं झालं पाहिजे सैल. जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त सैलही ठेवू नका, नाहीतर सगळं कुरकुरे तेल पितेल. असं झालं पाहिजे. 1 वाटी पोह्याला 1 वाटी पाणी घ्यायचं, उकड करायची, लागेल तसं पाणी घेऊन हे मळायचं आहे. आपण असं कुरकुरे बनवलं ना तर बनले गेले पाहिजेत. हे असे बनले पाहिजे. असं करून बघायचं पीठ तयार झाले का नाही ते. चला तर आपण आता याला करून घेऊया. चला तर आता बनवून घेऊया. इथे आता असे करत जायचं, पातळ पातळ करायचं, जास्त जाडी ठेवू नका. किंवा तुम्ही शेवग्यात आपला शेवगा असतो ना, शेव पाडायची, त्याच्यातही बनवू शकता. जर हे बनवताना तुम्हाला थोडं कोरडं वाटले तर तुम्ही थोडंसं पाणी लावून पुन्हा पाणी लावून थोडं मळून घ्या, म्हणजे बनतील. जर नाही बनवणार तर हे पहा, असे करून घ्यायचे. जास्त जाडी ठेवू नका आणि जास्त पातळी करायची नाहीत. हे
हे पहा. पण शक्यतो करून जास्त जाड करायचे नाही. जाड केले ना तर आतून मऊच राहतील आणि वरून फक्त येतील. त्यामुळे अजिबात आतून जाड ठेवू नका. असं एकदम पातळ करून घ्यायचे. जर तुमच्याकडून नाही बनवलं ना पीठ, थोडं हे घट्ट झालं असेल तर थोडं पाणी घालून मळून घ्या, म्हणजे व्यवस्थित बनतील. चला तर असेच आता मी सर्व बनवून घेते. इथे मी आता असं बनवून घेतलेलं आहे. हे पहा, जास्त जाडी बनवलं नाही आणि जास्त पातळी नाही, असे बनवून घ्यायचे. तेल इथं तापत ठेवलेलं आहे. तापले का पाहूया. अजून थोडं तापून द्यायचं. जास्तही तेल तापून द्यायचं नाही. आता तेल तापलेलं आहे, घालूया. आणि हे घातलं ना की लगेच हलवायचं नाही, तसेच भाजून द्यायचं. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे मी. आणि जास्तही घालायची नाही, गर्दी करायची नाही याच्यात. हे पहा, आता हे सर्व घालून घेतलेलं आहे. लगेच हलवायचं नाही, थोडा वेळ असेच त्याला हे होऊन द्यायचे, नाहीतर तुटतील. हे पहा, असे झाले पाहिजेत. मग नंतर त्याला असे हलवत राहायचे. छान कमी गॅसवरती एकदम व्यवस्थित तळून घ्यायचे. जेवढे बसतील तेवढेच घालायचे, जास्तही गर्दी करू नका, नाहीतर तुटतील मग हे आणि व्यवस्थित तळून निघणार नाहीत. एकदम परफेक्ट बनलेले आहेत. अजून हे पहा, तळलेले नाहीत, बुडबुडे येतात. याच्यावरून ओळखायचं तळले का नाही ते. हे पहा, आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवा. त्याच्यात बुडबुडे यायचे, हे पहा कमी आलेले आहेत. मग समजायचं, आणि कलरही चेंज होतो. मग समजायचं की हे तळलेलं आहे. पूर्ण तेल चांगलं नितळवूनच काढायचं. एकदम पेशन्सनं तळायला लागणार आहे याला. घाई गडबडीत बिलकुल तळू नका, नाही चांगले बनणार नाही. पूर्ण तेल नितळवून घ्यायचे. हे पहा, बाकीचे आता तळून घ्यायचे. पण तेलाचं टेम्परेचर लक्षात ठेवायचं. आता हे काढलेलं आहे तेल, थोडं गरम होऊन द्यायचं आणि मगच घालायचं आहे. याच्यात बसेल इतकेच घालायचे आणि लगेच हलवायचे नाही. थोडे हे झाले ना की मगच हलवायचे, बिलकुल मग तुटत नाहीत. हे पहा, खूप छान कुरकुरीत बनलेले तळलेले आहेत. हे पहा, मी आता अर्धेच तळून घेतलेले आहेत. हे गरम गरम आहे तोपर्यंतच मसाला लावायचा. आवाज ऐकलात ना, किती छान कुरकुरीत झालेले आहेत. याला एकदम कमी गॅसवर आरामशीर तळून घ्यायचे, म्हणजे एकदम. हे पहा, हे पहा, एकदम कुरकुरीत छान झालेले आहेत. याच्यात आपण आता गरम गरम आहे तोपर्यंतच थोडा आमचूर मसाला घालायचा आहे. सर्व मी घालणार नाही, अर्धे तळलेले आहेत त्यामुळे. आणि थोडा पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही चाट मसालाही घालू शकता. असे टॉस करायचे. गरम गरम आहे तोपर्यंत छान कोटिंग होते. थंड झाले पुन्हा लागत नाही याला. हे पहा, आता सर्व लावून घेतलेलं आहे मी. हे आवाज ऐकलात, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा हे पोहा कुरकुरे. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.